फणसांच्या बियांची भाजी। उन्हाळ्यात फणसाचे गरे खूप छान येतात आणि गरे खायला तर खूपच मजा येते। तर वटपौर्णिमेला फणस आणलं होतं, तर गरे खाऊन झालीत आणि त्याच्या रेशाचा मी चिवडा पण बनवलेला आहे। त्याची पण रेसिपी माझ्या चॅनलवर अवेलेबल आहे। आणि फणसाच्या बिया ज्या उरल्या होत्या तर आठवड्याभरानंतर मी याची भाजी केलेली आहे। आठवड्याभरानंतर छान सुकलं की वरचं साल अगदी अलगदपणे निघून जातं। तर याची भाजी अगदी काही वाटण न टाकता इतकी चवीला जबरदस्त अशी लागते। तर ती आपण समोर रेसिपीत बघूया। तर रेसिपी सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। इथे बघा फणसाच्या बिया घेतल्या आहेत, हप्ताभर झाला वाळलेल्या आहेत त्या। तर त्याचा साल आहे ते अलगद निघते किंवा नाही निघत असेल ठेचून जर काढलं तर अगदी लवकर निघतं। तर असे मी साल काढून घेतलेली आहे। याच्यानंतर याचे 2-2 भाग करते। तुम्हाला ज्या हिशोबाने 2 किंवा 4 भाग करू शकता किंवा अख्ख्याची सुद्धा तुम्ही भाजी करू शकता। तर इथे मी भाग करून घेतले आहे। याला मी स्वच्छ असं 2 पाण्याने धुवून घेते आहे आणि त्यानंतर रिक्वायरमेंटनुसार पाणी टाकून याला वाफवून घेते। मला फक्त कुकरमध्ये भातच मांडायचा होता, तर भातासोबत मी फणसाच्या बियासुद्धा शिजायला मांडते। अगदी लवकर शिजते। भाताला जेवढ्या 3-4 शिट्ट्यांमध्ये भात शिजतो त्याच हिशोबाने आपला या बियासुद्धा शिजतात। त्यामुळे आता मी हे कुकरमध्ये लावून घेते। त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज अवेलेबल आहे। नक्की व्हिजिट करून वेगवेगळ्या रेसिपीज बघा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा। तर आता मी याला कुकरमध्ये चढवून घेते। कुकरमध्ये चढवलं आहे, त्यासोबत मी इथे एक कांदा कापलेला आहे मीडियम साईजचा आणि अद्रक लसूण ठेचून घेतलेला आहे। या भाजीत तुम्ही अद्रक लसूण ठेचून टाका, भाजीची चव इतकी अप्रतिम लागेल, तर मला नक्कीच कमेंट कराल तुम्ही। तर आता गॅसवर मी कढई चढवली आहे, त्यात मी तेल टाकले आहे। तेल तापते आहे तोपर्यंत कुकर उघडलेला आहे। बघा फणसाच्या बिया किती छान शिजलेल्या आहे। आपल्याला हे पाणी फेकायचं नाही आहे, हे आपण रश्यात घालू। तर तेल तापलेलं आहे, त्यात मी मोहरी घातलेली आहे 1 चमचा, जिरं घातलेलं आहे अर्धा चमचा, त्यानंतर चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे। त्याला पण छान परतून घ्यायचा आणि शिजू द्यायचा। अर्धा शिजला की त्यात आपण अद्रक लसूण जे ठेचून घातलेलं आहे ते घालूया। तुम्ही पेस्ट घालाल तर एवढीच जबरदस्त चव नाही येणार, पण जेव्हा ठेचून घालतो आपण भाजीत, या भाजीत अद्रक लसूण, तर काय जबरदस्त चव येते। खाणारा 3-4 पोळ्या तर आरामात खाऊन घेईल। बघा आता अद्रक लसूण आणि कांदा सगळं शिजलेलं आहे। त्यात मी टाकते आहे अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट टाकते आहे आणि मीठ घालणार। मीठ तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग घालू शकता। आता याला मिक्स करून घ्यायचं, नाहीतर जळून जाणार। आणि जे फणसाच्या बिया आपण शिजवलेल्या आहेत त्या आपण यात घालून घ्यायच्या आहे। बघा पाण्यासकट घालून घेतलेलं आहे मी। थोडं व्यवस्थित घाला, कारण की एकदम गरम तेलात आपण जेव्हा पाणी किंवा हे घालतो तर हातावर उडायची भीती असते, म्हणून थोडं सांभाळून करायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं। ऑलरेडी आपल्या बिया शिजलेल्या आहेत, पण जेव्हा रश्श्यात या मुरतात त्यावेळेस खूपच छान लागतात आणि खायला तर खूपच मजा येते। तर तुम्हाला जसं रिक्वायरमेंट आहे रश्श्याची त्यानुसार मी पाणी घालू शकता। मी इथे अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि याला छान उकळी येऊ देणार। अगदी मंद आचेवर 5 मिनटं छान उकळी येऊ देणार, म्हणजे रश्श्याला पण चव येते आणि त्या बियांना पण चव येते। आता यात कोथिंबीर घालून घेणार छानपैकी 5 मिनटं उकळल्यानंतर। बघा रस्सा उकळलेला आहे, आता मी कोथिंबीर घालून घेतलं आहे, याला होऊ देते आहे आणि मग सर्व करते आहे। बघा किती छान तर्री आलेली आहे, चवीला तर काय सुंदर लागते। बघा किती छान दिसते, अगदी झणझणीत अशी दिसते। तर नक्की तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ते मला नक्की कळवून सांगा। त्याचबरोबर करून बघा, खाऊन बघा, मित्रांना शेअर करून बघा। तर भेटूया पुढच्या रेसिपीत, तोपर्यंत बाय।